नाही, जी नानागिरी काँग्रेसमध्ये चालू होती त्यामुळे आज संपूर्ण विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव हा काँग्रेसचा आपल्याला पाहायला मिळतो। बलाढ्य असे नेते, मग ते पृथ्वीराज बाबा असतील, बाळासाहेब थोरात असतील, यशोमती ठाकूर असतील, यांना निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे। पण नक्कीच प्रदेश अध्यक्ष म्हणून काँग्रेसचं वाटोळं करण्याचं काम नाना पटोले यांनी नक्कीच केलं आहे आणि लोकांना दूर सारणं, अरेरावी दाखवणं, या सर्व याच्यामध्ये काँग्रेसचं पानिपत नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये झालं आहे। त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा तात्काळ देण्याची गरज आहे, अन्यथा काँग्रेस अजूनही वाईट परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जाऊ शकते। नाना पटोले राजीनामा देतील अशी ही एक बातमी दिल्लीतून आली, मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये नाना मुख्यमंत्री होतील अशी लॉबिंग काँग्रेसमध्ये केली जाते। नाही बघा, स्वतः नाना पटोले फक्त 208 मतांनी वाचले आहेत, नाहीतर त्यांचा देखील पराभव हा अटळ होता। आज ह्या सर्व परिस्थितीची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेत नाना पटोलेंचा राजीनामा त्यानिमित्ताने घेतला पाहिजे। नाना पटोले राजीनामा देतील असं मला काही वाटत नाही। देवेंद्र फडणवीस जे आहेत तेच मुख्यमंत्री असतील का, काय नेमकं संध्याकाळपर्यंत नाव निश्चित होईल अशी चर्चा आहे? आमच्या पक्षाचं दिल्लीमध्ये असलेलं पार्लमेंटरी बोर्ड सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाशजी नड्डा या सर्व संदर्भात नक्कीच योग्य निर्णय घेतील। पण जनसामान्य भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांची आणि बहुतांश आमदारांची नक्कीच इच्छा आहे की सन्माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री बनावे आणि महाराष्ट्राला परत एकदा देशामध्ये एक नंबरचं राज्य बनवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कार्यक्षम राहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।